मज़ा आया। सो आज आपण या दोन्ही मिनी एम्प्लिफायर्सची टेस्टिंग करणार आहोत, ते पण आपल्या दोन्ही न्यू अँड ओल्ड सिरीजसोबत विथ हाय क्वालिटी साऊंड. सो यस, व्हिडिओ खूपच इंटरेस्टिंग असणार आहे, लास्टपर्यंत नक्कीच बघा. जसं की तुम्हाला माहीत आहे, हे जे न्यू एम्प्लिफायर्स आपण बनवलेले आहेत, लाईक लास्ट 2 व्हिडिओजमध्ये मी या एम्प्लिफायर्स दाखवले पण होते. बट आज आपण या एम्प्लिफायरसोबत आपले जे दोन्ही सेटअप आहेत, लाईक न्यूवाली सिरीज अँड ओल्डवाली सिरीज, ते लावणार आहोत अँड करणार आहोत साऊंड टेस्टिंग. सो व्हिडिओ खूपच इंटरेस्टिंग असेल, लास्टपर्यंत नक्कीच बघा. अँड विदाउट वेस्टिंग एनी मोर डिले, लेट स्टार्ट टू द व्हिडिओ. तर मित्रांनो, स्टार्ट करूया आपल्या न्यूवाल्या सिरीजसोबत, जे की असणार आहे NS पॉवरवाली सिरीज. अँड हे जे सिरीज आहे मित्रांनो, याच्यासोबत आपल्याला 2 एम्प्लिफायर्स लावायची बिलकुलही गरज नाही आहे. याच्यासोबत मित्रांनो आपण फक्त 1 एम्प्लिफायर लावणार आहोत, कारण हे जे सेटअप आहे ते थोडासा छोटा आहे. अँड 1 एम्प्लिफायर जे आहे ते याचा लोड पूर्णपणे उचलू शकते. सो 2 एम्प्लिफायर्स लावायची आपल्याला बिलकुलही गरज नाही. सो या व्हिडिओमध्ये मित्रांनो मी तुम्हाला कनेक्शनसुद्धा एक्सप्लेन करणार आहोत, ते पण एकदम डिटेलमध्ये. सो तुम्ही बघू शकता, सर्वात पहिला आपण आपला एम्प्लिफायर घेतलेला आहे. अँड त्याच्या बॅक साईडला तुम्ही बघू शकता 4 इथं मोठेवाले पिन्स बघायला भेटतील, जे की स्पीकरसाठी आहे. अँड त्याच्यानंतर या साईडला मित्रांनो तुम्ही बघू शकता 2 छोटेवाले पिन, अँड त्याच्याच बाजूला 6 पिनवाली मोठीवाली पिन आहे. सो जे 2 पिनवाली आहे मित्रांनो छोटीवाली, त्याच्यामध्ये आपल्याला पॉवर द्यायची आहे. लाईक पॉवर तुम्ही कसं पण देऊ शकता, मी इथं बॅटरी यूज करायलो. जर तुमच्याकडे पॉवर सप्लाय असेल सो यू कॅन यूज दॅट. अँड त्याच्यानंतर मित्रांनो याच्यासोबत मी यूज करायलो हे ब्लूटूथ पॅनल, ज्याचं की इन फ्युचर आपण एक DJ मिक्सर पण बनवणार आहोत. सो याच्या मागे मित्रांनो 4 पिन्स बघायला भेटतात, ग्राउंड, राईट, लेफ्ट आणि अँटिना. सो या चारीवर पण आपल्याला सोल्डर करून घ्यायचं आहे. अँड जे अँटिना आहे त्याला खुला सोडून टाकायचा आहे. बाकी जे ग्राउंड, राईट अँड लेफ्ट आहे ते आपल्या एम्प्लिफायरमध्ये कनेक्ट करून घ्यायचं आहे. सो एवढं झाल्यानंतर मित्रांनो आपण आपलं जे ब्लूटूथ पॅनल आहे ते आपल्या एम्प्लिफायरसोबत कनेक्ट केलेलं आहे. सो आता आपण मित्रांनो आपले जे स्पीकर्स आहेत ते आपल्या एम्प्लिफायरसोबत कनेक्ट करू. सो याच्यासाठी सर्वात पहिला आपण आपल्या स्पीकर्सला जे आहेत ते फिरून घेऊया उलटं. अँड त्याच्यामध्ये जे आहे आपण वायर्स लावून घेऊया. अँड तेच वायर मित्रांनो आपल्याला जे एम्प्लिफायरमध्ये स्पीकरचं इनपुट होतं त्याच्यामध्ये आपल्याला इन्सर्ट करून टाकायचं आहे. सो या ठिकाणी तुम्ही बघू शकता मित्रांनो, या प्रकाराने आपण आपलं जे एम्प्लिफायर आहे त्याला आपल्या स्पीकरसोबत कनेक्ट करून घेतलेलं आहे. सो आता आपण स्टार्ट करूया याचा क्वालिटीचे. सो तुम्ही बघू शकता गाईज, यावाल्या सिरीजचा साऊंड कंप्लीट झालेला आहे. कसा वाटला कमेंटमध्ये जाऊन नक्कीच सांगा. सो आता आपण लावूया मित्रांनो आपली ओल्डवाली सिरीज, जे की आहे नॉईज मिनी साऊंडवाली. अँड त्याच्यासुद्धा आपण कनेक्शन्स एक्सप्लेन करूया.
तर मित्रांनो तुम्ही बघू शकता इथं आपण आपला जे ओल्डवाला सेटअप आहे नॉईज मिनी साऊंडवाला ते लावून घेतलेला आहे, ज्याच्यामध्ये की 2 बेस आणि 2 टॉप राहणार आहेत. सो सर्वात पहिलं तर या सेटअपला आपण फिरून घेऊया अँड फिरवल्याच्या नंतर याच्यामध्ये जे आहे आपण वायर्स ते कनेक्ट करून घेऊया. लाईक मी बेस लाईनला एका वायरसोबत कनेक्ट करून घेतलेली आहे अँड टॉप लाईन जे आहे त्याला एका वायरसोबत कनेक्ट करून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता असे 2 वायर्स आले पाहिजेत आणि त्याच्यानंतर परत आपण सेटअपला फिरून घेऊया. आणि त्याच्यानंतर मित्रांनो जसं की एम्प्लिफायरचा सेटअप आधीच्या सेटअपसोबत आपण लावला होता सेम तेच असणार आहे, बट याच्यामध्ये आपण मित्रांनो अजून एक एम्प्लिफायर इन्क्लूड करणार आहोत. जसं की मी सांगलं होतं हे वाला सेटअप जे आहे ते थोडासा मोठा आहे, सो जास्त लोड घेईल. दॅट्स वाय याच्यासोबत आपण 2 एम्प्लिफायर्स लावणार आहोत. सो सर्वात पहिलं तर मित्रांनो याला कनेक्ट करण्यासाठी एक अशी 3 पिन दोन्ही साईडनं कनेक्ट असलेला वायर घ्यायचा आहे. अँड त्याच्यानंतर मित्रांनो ज्या साईडला मित्रांनो एम्प्लिफायरमध्ये आपण ब्लूटूथ पॅनलचं इनपुट दिलं होतं त्याच्याच बाजूला अजून 3 पिनची गॅप असेल, त्याच्यामध्ये या वायरला कनेक्ट करून घ्यायचा आहे. अँड हे वाला वायर जे आहे खालच्या एम्प्लिफायरमध्ये सुद्धा कनेक्ट करून घ्यायचा आहे. एवढं झाल्याच्यानंतर मित्रांनो जे ब्लूटूथ पॅनलचं जे इनपुट आहे ते आपल्या दोन्ही एम्प्लिफायरमध्ये जाईल. अँड त्याच्यानंतर मित्रांनो याच्यामध्ये आपल्याला बॅटरीज लावायची आहेत. लाईक 2 एम्प्लिफायरसाठी मी 2 अलग अलग बॅटरीज यूज करेल, सो ज्याचं जे आउटपुट आहे ते थोडासा जास्त मिळेल. सो तुम्ही बघू शकता बॅटरीज पण आपण कनेक्ट करून घेतलेला आहे. अँड यस एम्प्लिफायर आणि ब्लूटूथ पॅनलचा कनेक्शन इथं कंप्लीट झालेला आहे. सो आता जे स्पीकर्स आहेत ते आपल्याला लावायचे आहेत. लाईक जसं की मी सांगलं होतं जे बेस लाईन आहे ते मी एका एम्प्लिफायरवर चालवणार आहे अँड जे टॉप लाईन आहे ते एका एम्प्लिफायरवर चालवणार आहे. सो तुम्ही बघू शकता जे टॉप लाईन आहे ते मी वरच्या एम्प्लिफायरसोबत लावली आहे अँड जे बेस लाईन आहे ते खालच्या एम्प्लिफायरसोबत. अँड एवढं सगळं झाल्यानंतर ब्लूटूथ पॅनलला आपण पॉवर देऊन टाकूया अँड कनेक्शन मित्रांनो इथं कंप्लीट झालेलं आहे. सो तुम्ही बघू शकता मित्रांनो कनेक्शन कंप्लीट झालेले आहेत आपल्या ओल्डवाल्या नॉईज ऑडिओवाल्या सिरीजचा. सो आता आपण मित्रांनो स्टार्ट करू शकता या सिरीजचा क्वालिटी चेक, ते पण एकदम हाय क्वालिटी ऑडिओमध्ये. ऐसा था राजा गाँव जहाँ था एक ऐसा था राजा, सबके दिलों में वो रहता था, उसके जैसा कोई नहीं था. गाँव जहाँ था एक ऐसा था राजा. आम्ही दैवाशी जाणतो गावली मूळ मायेची मुळी, आम्ही आंब्याचे गोंधळी ना आम्ही आंब्याचे गोंधळी. सर्व दिशी मनगडत चढवितो राखंदीर संबर, फुलवितो दिवटी लुगडी, आम्ही आंब्याचे गोंधळी, आम्ही आंब्याचे गोंधळी, आम्ही आंब्याचे गोंधळी. तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये जाऊन नक्कीच सांगा. अँड यस जर तुम्हाला हवं की मी या दोन्ही सेटअपचं साईड बाय साईड कॉम्पिटिशन करू सो ते पण कमेंटमध्ये जाऊन नक्कीच सांगा, मी त्याच्यावर पण नक्कीच व्हिडिओ बनवेल. अँड यस कोणता सेटअप चांगला वाजला ते पण तुम्ही कमेंटमध्ये जाऊन नक्की सांगा. अँड तुमचा फेवरेट कोणता सेटअप आहे ते पण सांगा. बाकी यस चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाकी यस भेटूया पुन्हा एकदा अशाच धमाकेदार व्हिडिओमध्ये. तोपर्यंतसाठी गुड बाय.